नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉडकास्ट इन्साइट विथ प्रवीण्स पॉझिटिव्ह वे या चॅनलवर आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती व्यक्ती नाही, मी म्हणेल त्या व्यक्तींचा अनुभव, यामध्ये तज्ज्ञ येतात, यामध्ये तुमच्यासारखे विद्यार्थी येतात, आमच्यासारखे शिक्षक येतात, काउन्सिलर येतात, पॉलिटिकल येतात, बिझनेसमॅन येतात, स्पर्धा परीक्षा येतात. त्याच वेळी या तंद्यांचा अनुभव आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी मार्गक्रमण करणं, त्याला दिशा देणं हे सर्वात महत्वाचं असतं. मी प्राध्यापक प्रवीण विश्वनाथ बुगे गेली 20 वर्ष एक सर्टिफाईड करिअर अनालिस्ट म्हणून काम करतो. सर्टिफाईड करिअर अनालिस्ट म्हणून काम करत असताना इंजिनिअरिंगचे ऍडमिशन असतील, सीएटीचे ऍडमिशन असतील, ज्याला आपण कॅप राऊंड म्हटलं जातं, त्याचबरोबर फार्मसी असेल, त्याचबरोबर एमटेक असेल, बीटेक असेल, डिझायनिंग असेल, प्लॅनिंग असेल, HMCT असेल, इंटिग्रेटेड कोर्स असेल, खूप विद्यार्थ्यांशी माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काउन्सिलिंगच्या माध्यमातून संपर्क येतो. ते विद्यार्थी माझे मित्र बनून जातात अगदी कॉलेजला असताना देखील. पण मला वाटतं या विद्यार्थ्यांनी जो काही अनुभव घेतलेला असतो ना, तो अनुभव जर या सीएटी ऍडमिशनचा फॉर्म भरत असताना, कॉलेजचं सिलेक्शन करत असताना, फ्रीजिंग बेटरमेंट हे ऑप्शन करत असताना, जर मला वाटतं प्रत्यक्ष जर ज्या विद्यार्थ्यांनी ते फॉर्म भरले त्यांचा अनुभव जर तुम्हाला कळाला ना, तर मला वाटतं ती प्रक्रिया खूप सुंदर होऊन जाईल. हाच विचार घेऊन आज मी अशाच एका, मी म्हणेल की तुमच्यातल्या विद्यार्थ्यांना आज मी या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलेलं आहे. प्रसाद निकम. आज प्रसाद माझ्याबरोबर आहे. कालपर्यंत ॲडमिशनपर्यंत तो माझा स्टुडंट होता, काउन्सिलिंगमध्ये होता. मला वाटतं मी प्रसादची ओळख करून देण्यापेक्षा आज इंजिनिअरिंगमध्ये प्रसाद पुण्यातील वन ऑफ द बेस्ट कॉलेजमध्ये थर्ड इयरला आहे. प्रसाद, मनापासून प्रवीण्स पॉडकास्ट इनसाइट विथ अ पॉझिटिव्ह वे तुझं मनापासून स्वागत करत आहे. आमचे सर्व श्रोते तुझे विचार ऐकण्यासाठी, तुझा अनुभव ऐकण्यासाठी तत्पर आहेत. वेलकम प्रसाद, वेलकम प्रसाद. थँक्यू सर. फर्स्ट ऑफ ऑल मला इथे पॉडकास्टला बोलवल्याबद्दल आणि मी खूप अ, आभारी सर तुमचा की तुम्ही मला या पॉडकास्ट पासून माझे जे एक्सपिरियन्स होता, जे माझे इन्साइट्स होते ते सगळ्यांना सांगितल्याबद्दल थँक्यू सो मच. मी प्रसाद निकम, मी इंजिनिअरिंगला आहे. आता मी थर्ड इयरला आहे. मी सरांसोबत काउन्सिलिंग 2023 मध्ये घेतली होती, 2 इयर्स प्रायर. आणि सरांमुळे आज मला वन ऑफ द बेस्ट कॉलेज आणि एक चांगली ब्रांच भेटली आहे. मी सध्या एआय ब्रांचला आहे एका चांगल्या कॉलेजमध्ये. सर, थँक्यू त्याबद्दल, तुमच्या काउन्सिलिंग बद्दल. आणि आज पण मला त्याच्यामुळे खूप हेल्प झाली आहे बाकीच्या पोरांबद्दल पासून. ओके. तर थँक्यू धन्यवाद. सो मच. धन्यवाद प्रसाद. मित्रांनो, आज आपण प्रसादचे अनुभव जाणून तर घेणार आहोत, पण प्रसादकडून काही इन्साइट पण घेणार आहोत, जेणेकरून 2025 आणि त्याच्यानंतर काय बदल झालेत तो प्रसाद आपल्याशी डिस्कस करेल. ते सर्वात महत्वाचं असेल. अगदी सुरुवात आपण फ्रेंडली टॉक असेल. प्रसाद, आपण या पॉडकास्टची सुरुवात करण्या अगोदर थोडंसं तुझा मला 12वीचा प्रवास कसा होता, कुठल्या एक्झाम दिल्या, लगभग मार्क्स कसे होते, त्याबद्दल सर्वजण उत्सुक आहेत असं मी म्हणेन. ओके, तर 12वीला मी काय सायन्स मधनं माझ्याच गावाच्या कॉलेजला होतो, महाराजा सयाजीराव गायकवाड कॉलेज. तिथे 12वीला प्रॉपर अशी एक्झाम झाल्या आणि प्रिटी टफ होत्या सर त्या एक्झाम्स. त्यानंतर मग आपल्या इंजिनिअरिंग घेण्यासाठी आपल्याला सीईटी जेईच्या एक्झाम्स येतात. ओके. सिन्स मी जेई पण दिली होती आणि सीईटी पण दिली होती. जेईला मला एवढे चांगले मार्क्स आले नाही, सीईटीला मला प्रिटी गुड मार्क्स आले होते. ठीक आहे. ओके. तर सीईटीच्या बेसिसवर मी महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. आणि 12th मध्ये प्रॉपर आपलं एक्झाम्स वगैरे झाले आणि मला 80% होते 12th स्टँडर्डला. आणि सीईटी पर्सेंटाईलला मला 85% आले होते सर. ओके. ओके. एक जनरली मी असं म्हणेल प्रसाद, की मुलांच्या मनामध्ये हा एक थोडस संभ्रम असतो, की सीएटी आणि जेई हे एकदाच प्रिफरन्स देताना एकाचीच एंट्री करावी लागते की दोघांची एंट्री करावी लागते? काय म्हणजे तुझा काय अनुभव होता ज्यावेळेस आपण फॉर्म भरताना तुझा?
सर, बघायला गेलं तर महाराष्ट्र काउन्सिलिंग मध्ये सगळ्यात जास्त प्रेफरन्स हा सीईटीच्या मार्क्सला दिला जातो, आणि जेईच्या मार्क्सला एक साइड प्रेफरन्स असतो. म्हणजे महाराष्ट्र स्टुडंट आणि सीईटीला महाराष्ट्र सीट्स मध्ये 90% ऑलोकेशन असतं, आणि जे ऑल इंडिया सीट्स असतात का 10%, त्याच्यात तुमचे जेईचे मार्क्स पण कन्सिडर केले जातात. तर जेव्हा आपण फॉर्म भरतो ना, तर आपण सीईटी व जेई दोघांचे मार्क्स देऊन द्यायचे. इवन जर तुमचे कमी जरी असले तरी तुम्ही मार्क्स फिलअप करायचे. कधी कधी काउन्सिलिंग मध्ये काय होतं की एखाद दोन सीट एमटीज असतात ऑल इंडिया रँकचे. तर तुमचं जर ऑल इंडिया रँकचं जेईच्या मार्क्स असतील, तर ते तिथे फिलअप होऊन तुम्हाला सीट भेटू शकते. गुड. सो हायली प्रेफरेबल आहे महाराष्ट्रात जर तुम्ही आहात तर सीईटीचे काउन्सिलिंग, सीईटीचे मार्क्स थ्रू. पण जरी जेई दिली आहे तर तुम्ही जेईचे पण टाकायचे असतं ऑप्शनल साठी, तर तुमची खूप हेल्प होते त्याबद्दल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, तुमच्या गोष्ट लक्षात आली का? प्रसादने खूप छान अशी आपल्याला एक मी म्हणेल टिप्स दिली की दोन्हींना तुम्ही एंटर करा. आणि मला वाटतं ते खूप महत्वाचं असेल. जाता त्यांनी हे सांगितलं की कदाचित 2 ते 3 एक प्रोबॅबिलिटी असू शकते की तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये तुम्हाला मिळू पण शकेल. सीट भेटून जाते. हम्म. एक्झॅक्टली. पण काय होतं प्रसाद, गेली मी 15-20 वर्ष ज्यावेळेस आपल्या मुलांच्या मध्ये सीएटीला खूप चांगला स्कोर असतो, हम्म. जेईचा स्कोर अगदी म्हणजे खूपच पर्सेंटाईल कमी असतात. मग हम्म. त्यांच्या मनात धाकधूक राहते की हे मी एंटर करू की ना करू. तुझा काय ऍडवाइस राहील? जरी पर्सेंटेज कमी असेल तरी एंटर केले पाहिजेत का? हो सर, माझी ऍडवाइस अशी असते, जेईला युजली कमीच येतात कारण की निगेटिव्ह मार्किंग असते, सीईटीत नसल्यामुळे आपण इझिली स्कोर अप करू शकतो. पण माझं असंच म्हणणं आहे की जे इवन जर तुम्हाला जेईला खूप जरी कमी असले तरी तुम्ही एंटर करा, कारण की 90% कोटामध्येच जर तुम्ही सीईटीचे एंटर केले तर तुमच्या 90% कोटामध्येच कन्सिडर होता. आणि जर जेईचे राहिले तुमचे मार्क्स इवन दो कमी, तरी तुमचा 10% कोटामध्ये बी तुमचे ऍप्लिकेशन कन्सिडर केलं जातं. इवन दो खूप सारे माझे असे मित्र पण आहे ज्यांना जेईच्या कोट्या थ्रू चांगले कॉलेजेस भेटले, इवन दो सीईटी त्यांचे स्कोर जास्त होते तरी पण त्यांना जेई थ्रू भेटले का? कारण की ऑल इंडियाचे जे सीट्स होते ते एमटी असल्यामुळे त्यांना अलॉट होऊन गेले ते सीट्स. तर एखादा अनुभव माझं एक तुला, ओपिनियन. सॉरी प्रसाद, तुला इंटरप्ट केल्याबद्दल. तू आता जो काही पॉईंट सांगितला की ज्याला जेईचा स्कोर कमी होतो त्याला पण चांगले कॉलेजेस भेटले. एखादा तुझा रिअल अनुभव आहे का असा मित्रांचा तुझा, की ज्याला अशा पद्धतीने हो, कॉलेज एक भेटले? माझा मित्र होता, त्याला डी वाय पाटीलला हवं होतं पुण्याच्या. तर ओके. त्याला सीईटी मध्ये 80च्या आसपास स्कोर होता. पण बर. त्याचा जो हे होता सीईटीचा स्कोर, जेईचा स्कोर जो होता तो कमी होता. इवन दो त्याने अप्लाय केलेलं त्याचं ऑल इंडिया रँक मध्ये जे एमटी सीट होतं, तर त्याला ते सीटमुळे त्याला डीवाय पाटीलला ऍक्च्युअल मध्ये सीईटीचा इवन दो कमी स्कोर होता तरी त्याला भेटून गेलं, कारण की तो ऑल इंडिया थ्रू गेला. त्याच्या जेईच्या मार्क्स थ्रू भेटलं त्याला असं. ओके, दॅट्स व्हेरी गुड. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. फॉर्म भरताना आपल्याला दोन्ही एंटर करायचे आहेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. थोडंसं प्रसाद अजून पुढे जात आहे. असताना एक बेसिक विद्यार्थ्यांना खूप डाऊट येतो की सीएटी पर्सेंटाईल ज्यावेळेस विचारलं जातं ते 95.99 किंवा 80.80, हे थोडंसं पर्सेंटाईल हा काय प्रकार आहे आणि तो किती इम्पॉर्टंट असतो की आपल्याला या ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये? पर्सेंटाईल सर एक ह्या कॅल्क्युलेटच्या बेसिसवर केला जातो की तुमच्या पेक्षा किती पर्सेंट मुलं मागे आहात, किंवा मग किती पर्सेंट पोरांपेक्षा तुम्ही किती स्कोअर केला. एक्झाम्पल, जर समजा 100 मार्क्सची टेस्ट आहे, आणि जर हायएस्ट स्कोरर जर समजा 90 मार्क्सचा आहे, 90 मार्क्सच्या पुढे एकाने नाही केले, तर जो 90 मार्क्सचा स्कोरर असतो त्याची पर्सेंटाईल 100 असते. त्याच्या मागे जो 88 वाला सेकंड असेल तर त्याची पर्सेंटाईल 99 असणार. तर ते टोटल मार्क्सवर डिपेंड नाही करत, तुमच्यापासून किती पर्सेंट पोरं मागे आहात आणि तुम्ही किती पर्सेंट पोरांपासून पुढे आहात, त्याच्यावर पर्सेंटाईल स्कोअर असतो सर. जर तुमची 80 पर्सेंटाईल आहे म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र 80% पोरांपेक्षा पुढे आहात, असं ओके, असतो. ओके. आणि म्हणजे असे जे ज्याला 99.99 असेल म्हणजे याचा अर्थ त्याला 100 पैकी 99 मार्क्स मिळाले असा काही प्रकार होत नाहीये त्याच्यामध्ये. नाही, 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 नाही. ओके, ओके. कारण बहुतेक हो. मुलांचं हेच कन्फ्युजन असतं की मला 90 पर्सेंटाईल आहे म्हणजे खूप असं वाटलं तर खूपच टॅलेंटेड आहे, पण हा नाही, नाही, प्रकार तसा नाहीये, बरोबर? नाही, 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 नाही. इवन अजून दो सर एक टेक्निक हा, सांगतो. जर तुम्ही सीईटीचा जसा 200 मार्क्सचा हे असतो पेपर असतो,
हम्म, हम्म. जर तुम्ही 200 पैकी 100 मार्क्स म्हणजे 50% जरी क्रॉस केले तरी सीईटी मध्ये तुमची पर्सेंटाईल 90 पर्सेंटाईलच्या अबोव जाते सर. अरे बापरे. जर या मेथडने आपण जर केलं तर. हम्म. कारण की अजून खूप. हम्म. हा सर. हा, प्लीज प्लीज गो हेड, प्लीज गो हेड. कारण की 100% 100 मार्क्सच्या अबव 90 पर्सेंटाईल जाते, कारण की खूप कमी स्कोर असतात जे स्कोअर करतात तेवढं जास्त. म्हणून तुम्ही जर ओके. तेवढा जरी स्कोअर केला तरी खूप तुमची पर्सेंटाईल हाय ग्रेडने जाते असं असतं. ओके. अजून एक, आपण जर ज्यावेळेस सीएटी ला कॉन्सन्ट्रेट करतो, हम्म. ऑब्विसली विथ ड्यू रिस्पेक्ट विथ ऑल आवर कास्ट सिस्टीम, यामध्ये ओपन आहे, ओबीसी आहे, एन टी आहे, एस सी आहे, एन टी आहे, ऑर्फेनेज आहे, नंतर अनाथ हम्म. हा ग्रुप येतो. हे जे काही हम्म. कॅटेगरायझेशन जे काही आहे, मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट केलं जातं, काय सिस्टीम गृहीत धरली जाते, तुझा अनुभव काय सांगतो सर? पहिली गोष्ट, पर्सेंटाईल ही तुमच्या स्कोअर बेसिसवर असते की तुम्ही पेपरमध्ये किती स्कोअर केला आहात. हम्म, जेवढा हम्म, तुमचा स्कोअर आणि जेवढी तुमची ती बॅचची डिफिकल्टी असते त्याच्यानुसार तुम्हाला पर्सेंटाईल दिली जाते. प्रत्येक बॅच म्हणजे डिफरंट डेजला जशी एक्झाम होते प्रत्येक बॅचची पर्सेंटाईल ही वेगळी वेगळी असते. आणि जी कास्ट सिस्टम असते त्याच्यावर रिझर्वेशन असतं सर. तर ते रिझर्वेशन सेपरेट इंडिपेंडेंटली काम करतं अकॉर्डिंग टू द अवर सीट्स. समजा एखाद्या कॉलेजच्या 60 सीट्स आहेत, तर ओपन साठी बरोबर. 30 सीट्स असणार, ओबीसी साठी समथिंग 6 or 7 सीट्स असणार. तर प्रत्येक कॅटेगरीचे वेगळे वेगळे सीट्स असतात. आणि त्या सीट्समध्ये त्याच कॅटेगरीचे जे स्टुडंटने अप्लाय केलेलं असतं फक्त त्यांचीच पर्सेंटाईलला कन्सिडर केलं जातं सर. बाकीचे जे समजा ओबीसी आहे तर ओबीसीच्या सीट्समध्येच त्यांना कन्सिडर केलं जाईल, ओपनच्याला नाही. ऍट द लास्ट जेव्हा सीट्स एम्प्टी उरतात तेव्हा ते जे एम्प्टी सीट्सवर जे एक्स्ट्रा ऍप्लिकंट असतात ते त्यांना अलॉट केलं जातं. तर कधी कधी ओबीसी किंवा एससी ला ओपन सीट अलॉट होते, तर याचा अर्थ असतो की ही सीट ओपनची होती पण तुम्हाला अलॉट होऊन गेली. असं असतं सर ते. ओके. म्हणजे आपण जर असा विचार जर केला, फॉर एक्झाम्पल ओपनचे 100 कॅन्डिडेट आहेत, ओबीसीचे हम्म. 100 कॅन्डिडेट आहेत, एस सी एस टीचे 100 कॅन्डिडेट आहेत. म्हणजे त्या ग्रुपिंगमध्ये तुम्ही 100 मध्ये किती आहात? जर टॉपचा विद्यार्थी, हम्म. जसं तू मला सांगितलं की जर टॉपचा विद्यार्थी ओपनमध्ये जर 80 मार्काचा जर हायएस्ट असेल, तर त्या हम्म. विद्यार्थ्याचं पर्सेंटाईल हे 100 असणार आहे. एम आय 90. राईट? हो. आणि हो. तीच नाही गोष्ट सर. जर आपण एससीचा ग्रुप घेतला आणि त्याचा जर हायेस्ट जर आपण सांगितलं की 85चा असेल, तर 85 विल बी इक्विव्हलंट विथ द 100%, बरोबर? सर हे सगळं काउन्सिलिंगच्या वेळेस जे अप्लिकेशन असतात का तेव्हा असतं, पण जेव्हा ते स्कोरिंग देतं का ते कास्ट कॅटेगरी नाही बघत, ते ते देतं तुमच्या मार्क्सच्या बेसिसवरच पर्सेंटाईल दिली जाते असं असतं सर. ओके, ओके, ओके. हा तेव्हा एक तेव्हा समजा 85चा एखादा ओबीसीचा असला तर तो 100% राहील, आणि एखादा 80चा ओपनचा जरी असला तर त्याची पर्सेंटाईल त्याच्या खाली जाणार सर. जेव्हा व्हेरी गुड, आपण व्हेरी गुड. अप्लाय करतो का रिझर्वेशन साठी म्हणजे काउन्सिलिंग थ्रू, तेव्हा तुमच्या रिझर्वेशन नुसार तुम्हाला ती कट ऑफ कमी कमी असतो प्रत्येक याचा सर. ते येस, येस, तुमच्या स्टुडंट्स किती अप्लाय करताय त्याच्यावर डिपेंड असतो. पण जेव्हा येस. मार्क सिस्टीम जेव्हा पेपरचे काउंट करता तेव्हा तो नसतो, तेव्हा ऑल स्टुडंट्स आर कन्सिडर ॲज अ नॉर्मल स्टुडंट. आणि सगळ्यांना तुमच्या मार्क्स वाईज पर्सेंटाईल दिली दिली असते. ते तर रिझर्वेशन असतं सर. एक प्रसाद मला नेहमी अनुभव येतो, मुलांच्या मनामध्ये एक साशंकता असते, मला वाटतं ती तुझ्याकडून क्लिअर करावी. सपोज असं विचार करूया, एक सुजाता नावाची मुलगी आहे आणि एक हम्म. अमय नावाचा मुलगा आहे. सुजाताची माझी केस जी काही होती, हम्म. तिने मला असं नमूद केलं की सर, सीएटीचा जो काही स्कोर आहे 200 पैकी, आमचा दोघांचाही सेम आहे. फॉर हम्म. एक्झाम्पल 120 माझाही स्कोर आहे, त्याचाही 120 स्कोर आहे, परंतु ओके. माझं जे काही पर्सेंटाईल आलं ते 80 पॉईंट समथिंग आलं. आणि जो काही अमय आहे, दोघांचाही स्कोर सेम हम्म. असताना त्याचं पर्सेंटाईल 95 पर्सेंटाईल आलं. ते कशामुळे डिफरन्स होतो याचा? जसं मी बोललो सर की तुमच्यापेक्षा किती पर्सेंट मुलं मागे आहात आणि तुम्ही किती पर्सेंट जास्त स्कोर केलात बाकी पोरांपासून तिथून पर्सेंटाईल असते. जसं तुम्ही बोलला की सुधाचा 85 पर्सेंटाईल समथिंग आले, 80 समथिंग यू सेड. एटी तर एटी मी त्या बोललो. हो, हो. मग त्या बॅचला जेव्हा तिचा पेपर असणार तेव्हा खूप साऱ्या मुलांनी तिच्यापेक्षा जास्त जो स्कोअर आहे 200 पेक्षा, तर त्यांनी खूप जास्त स्कोअर केलाय. सिन्स खूप जास्त पोरं जास्त स्कोअर केल्यामुळे तिची पर्सेंटाईल मार्क्सवर ड्रॉप झाली.
कारण की आता तिचे जसे तुम्ही बोलले 80% आहे, म्हणजे 120 क्रॉस करणारे मुलं तिच्यापेक्षा 20% जास्त होते. त्याच्यामुळे तिची पर्सेंटाईल ड्रॉप झाली. आणि तो जो अमय नावाचा मुलगा आहे ज्याच्याबद्दल तुम्ही बोलले की त्याची पर्सेंटाईल 90 अबोव्ह गेली, तर त्या बॅचला खूप कमी पोरांनी स्कोअर केला असणार, कारण की तो पेपर पण हार्ड असेल. त्यामुळे जेवढे कमी पोरांनी स्कोअर केला म्हणून त्याची पर्सेंटाईल हाय गेली. आणि सुजाताने जो पेपर असेल तो इझी असणारमुळे त्यामुळे तिथे खूप जास्त पोरांनी स्कोअर केल्यामुळे तिची पर्सेंटाईल लो गेली. तर ते पेपरची डिफिकल्टीवर पण डिपेंड करतं पर्सेंटाईल. असं ओके, असतं सर. गुड गुड. मे बी आपल्या विवरलाही थोडीशी जजमेंट आली असेल. पण अजून एक जो प्रसाद तू सुजाता आणि अमयचा आपण दोघंही रेफरन्स देतोय. हम्म. एमबीएची आपण एक्झाम किंवा सीईटीची एक्झाम ज्यावेळेस कम्पेअर केली जाते, हा हम्म. मार्क ठरवताना एक नॉर्मलायझेशन हा एक कन्सेप्ट कन्सिडर केला जातो. थोडासा आपल्या जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांना थोडीशी कल्पना देतो की ऍक्च्युली नॉर्मलायझेशन काय असतं आणि नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल मध्ये यामध्ये काय फरक येतो एखाद्या उदाहरणाच्या साह्याने. सर नॉर्मलायझेशन बद्दल मला जसं एवढा ऍक्च्युली माहिती नाहीये. पण तुम्ही म्हणता तर एक मार्क्स तुमच्या वेटेज नुसार किती पर्सेंटने पोरं स्कोअर करतात त्याच्यावर तुमची पर्सेंटाईल डिटरमाइन होते. आणि हार्ड इझी पेपर नुसार तुमची पर्सेंटाईल डिटरमाइन होते. तर प्रत्येक बॅचची वेगळी पर्सेंटाईल नुसार तुम्हाला वेगळे स्कोरिंग येते. तर तुम्ही असंही असू शकतं की तुमचे 100 मार्क्सवर तुमचे 90 पर्सेंटाईल पण बनते, पण एखादा पेपर खूप इझी असला तर त्याच्यावर 150 मार्क्स पण स्कोअर केले तरी तुमची पर्सेंटाईल 90च्या बिलो पण होऊ शकते जर इझी असला तर. तर मग तुमचे ते याच्यावर डिपेंड करतं की तुम्ही किती स्कोअर केला आहे आणि तुमची किती अबिलिटी होती की पेपर तुम्ही स्मार्टली सॉल्व्ह केला त्याच्यावर असतं सर. व्हेरी गुड, व्हेरी असं. गुड. अँड थँक्स फॉर युअर मी म्हणेल की ऑनेस्टी ज्या पद्धतीने तू आन्सर्स देतोय. थँक्यू. आय एम रिअली इम्प्रेस विथ यू. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट मला वाटतं प्रसादकडून अगदी तुम्ही शिकून घ्या. ॲज अ सर्टिफाईड करिअर काउन्सिलर म्हणून ज्यावेळेस मी नंबर ऑफ विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो ना, ज्यावेळेस आमच्याकडून प्रश्न विचारले जातात ना, ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती नसतं, ज्या ठिकाणी तुम्ही ॲक्वर्ड सिच्युएशन असतात ना, त्या ठिकाणी प्रांजळपणे प्रसादने जसं सांगितलं की सर मला नॉर्मलायझेशनबद्दल मला माहीत नाही आहे. हा प्रांजळपणा मला वाटतं काउन्सिलिंगची जी काही आम्ही ॲक्च्युअल प्रोसिजर्स घेतो ना, त्या प्रोसिजर्समध्ये आम्ही मुलांना शिकवत असतो आणि इट बिल्ड अप युअर पर्सनॅलिटी. कारण अकॅडमिक आणि अकॅडमिकच्या मार्क्स पलीकडे तुम्हाला लाईफमध्ये जे काही शिकायचं असतं ना, ते याच अनुभवातून शिकायचं असतं. मला वाटतं प्रसादचा हा अनुभव जरूर तुम्हाला एक तुमचं एनरिच करेल, तुम्हाला अपस्किल करेल. वन्स अगेन थँक यू प्रसाद, द वे यू deliver your knowledge in very frank way. अजून जनरली डिस्कशन मुलांच्या मध्ये कन्फ्युजन असतं की सर सीएटीला मला एवढे मार्क्स मिळाले, तेवढे मार्क्स मिळाले. आता हे मार्क्स आणि तुमचं डिझायर कॉलेज हम्म. याच्यामध्ये काय कोरिलेशन्स आहे? खरंच ज्याला चांगले मार्क्स मिळतात त्याला चांगलं कॉलेज मिळतं आणि असं होतंय का कमी मार्क्स मिळालेत म्हणून त्याला अगदी कुठलं तरी रुरल एरियाचं नको असलेलं कॉलेज मिळतंय? काय रिलेशन्स आहे मार्क्स आणि तुम्हाला कॉलेज मिळणं याच्यामध्ये? सर जर खूप चांगले मार्क्स आहात तर अगेन तुम्हाला एक एज भेटतो चांगल्या कॉलेजेसमध्ये अप्लाय करण्यासाठी. आणि इवन जर तुम्हाला जर कमी मार्क्स असले तरी तुम्ही एक ट्राय करू शकता चांगल्या कॉलेजेसमध्ये एंटर करण्यासाठी. तुम्हाला खूप ना खूप असतात. पण ते ज्या गोष्टी असतात जसं की कसं काय गेलं पाहिजे ते सगळं काउन्सिलिंग थ्रू होतं. कारण की काउन्सिलर्सला माहित असतं. जसं की तुम्ही मला हेल्प केली होती इवन तर माझे कमी मार्क्स असल्यामुळे तरी त्या कॉलेजमध्ये सगळ्यात कमी असून मला तेच कॉलेज भेटलेलं आहे. त्याबद्दल तर सर तुमचं थँक्यू. मार्क्सचा इश्यू असा असतो की जर तुमचे मार्क्स कमी आहे आणि जर त्या कॉलेजचा तुमचा डिझायर कॉलेजचा कट ऑफ जर हाय तर समहाव तुम्ही दुसरे राऊंड किंवा मिनिमम एक्स्ट्रा राऊंड थ्रू जाऊ शकता. इवन दो तुम्ही जर अप्लाय करायचं ठरवलं तर स्पॉट्स राऊंड थ्रू पण करू शकता. पण तुमचे डिझायर कॉलेज आणि तुमचे मार्क्स तर माझी अशी इच्छा आहे की तुमचे जेवढे मार्क्स आहे तुम्ही त्याच्यानुसारच एक डिझायर कॉलेज ठरवावं असं माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमचे मार्क्स इवन दो कमी आहे जर तुम्ही काउन्सिलिंग वगैरे घेतली तर तुम्हाला ते काउन्सिलर्स खूप बेस्ट वे देतात त्या कॉलेजमध्ये अप्लाय करायसाठी हे ऍडमिशन घेण्यासाठी. कारण की त्यांच्याकडे खूप सारे ऑप्शन्स असतात रिझर्वेशन्स हे ते. आणि इवन दो जर तुमचे मार्क्स कमी आहे जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये फॉल करता तर तुम्हाला खूप एज भेटतो त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. कारण की ओपनचे हे कायम कट ऑफ खूप हाय जातो आणि बाकीचे रिझर्वेशनचा कमी जातो.
इवन जर तुम्ही सेम डिस्ट्रिक्ट मधनं आहात तर तुम्हाला होम युनिव्हर्सिटीमुळे 50% सीट्स पण भेटतात. तर त्याचं पण तुम्हाला एक एज भेटतं तुमच्या डिझायर कॉलेजसाठी. जर तुम्हाला हा कॉलेज हवंय तर तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट किंवा तुमच्या युनिव्हर्सिटी अंडरच बघा. तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा, कारण की तुम्हाला होम युनिव्हर्सिटी म्हणून कट ऑफ कमी लागतो त्याबद्दल. तर हे सांगू इच्छितो. ओके, हे तू आता जे बोलला होम युनिव्हर्सिटी आणि नॉन होम युनिव्हर्सिटी, थोडस त्याला इलॅबोरेटिव्ह वेने एखादं एक्झाम्पल देऊन सांग, जे विद्यार्थ्यांमध्ये ते कायम कन्फ्युजन असतं की हे काय असतं, काय प्रकार असतं, कसं तू ओके. सांगशील? हं. तर ऑल ओव्हर महाराष्ट्रात 6 युनिव्हर्सिटीज आहेत सर, जे ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्राचे सगळे डिस्ट्रिक्ट गव्हर्न करतात. पुणे ओके. युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, डिबाटू युनिव्हर्सिटी, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर तुमचं असं असतं की तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं अभ्यास करताय, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधनं पास आउट झाले. जसं की मी नाशिक डिस्ट्रिक्ट मधनं पास आउट झालो, तर आमच्या अंडर पुणे युनिव्हर्सिटी येते. म्हणजे तुम्ही जर बोलताय तुमची 12वी ज्या डिस्ट्रिक्ट मधून पास आउट झालंय तिला आपण कन्सिडर करणार आहोत. हो, ती ओके. तुमची, आणि ती जी डिस्ट्रिक्ट तुम्ही पास आउट झाले त्याला तुमची होम युनिव्हर्सिटी. जसं मी नाशिक मधनं पास आउट झालो, तर नाशिक पुणे हे दोघं डिस्ट्रिक्ट पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर येतात. तर माझ्यासाठी होम युनिव्हर्सिटी झाली ती पुणे युनिव्हर्सिटी. आता मुंबई ओके. युनिव्हर्सिटी जी आहे ती ठाणे, मुंबई आणि त्याचे अर्बन एरिया आहे तो वाला कन्सिडर केला जातो, आणि रत्नागिरी वगैरे. जर तिथल्या मुलांनी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीच्याच कॉलेजेसमध्ये, जे मुंबई युनिव्हर्सिटीच्या अंडर या डिस्ट्रिक्टमध्ये जे कॉलेजेस आहेत तिथे अप्लाय केलं, तर त्यांना होम युनिव्हर्सिटी पडते, त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी असतो. आणि जर त्यांनी समजा पुण्यामध्ये अप्लाय केलं तर त्यांना अदर दॅन होम युनिव्हर्सिटी पडते, तर तिथे त्यांचा कट ऑफ स्लाइटली थोडासा वाढून जातो. तर होम युनिव्हर्सिटीमध्ये काय असतं की जे सीट्स असतात त्याच्यात असं एक कोटा असतो की 50% सीट्स हे होम युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी रिझर्व्ह असणार, आणि 50% सीट हे अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी पोरांसाठी असतात. असं असतं. जर समजा आता मी नाशिकचा आहे, मी पुण्याच्याच कोणत्या कॉलेजेसला किंवा नाशिक पुण्याचे कोणतेही कॉलेजेसला अप्लाय केलं, तर मला होम युनिव्हर्सिटीमुळे 50% रिझर्वेशन असणार, कमी पर्सेंटाईल मध्ये मला कॉलेज अलॉट होणार. जर समजा मी मुंबईला अप्लाय करायचा प्रयत्न केला, तर मला अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये कन्सिडर केलं जाणार, आणि तिथे पहिले मुंबईच्या स्टुडंट्सला पहिले प्रेफरन्स दिली जाणार आणि मग आम्हाला प्रेफरन्स राहणार. तर त्यांच्या कमी कट ऑफ मध्ये होणार, आम्हाला थोडा जास्त कट ऑफ राहतो. जर जसे तुम्ही बोलले की डिझायर कॉलेजच पाहिजे, तर डिझायर कॉलेज जर तुमचं त्या होम युनिव्हर्सिटी मध्येच येतं, तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला अजून 50%चा कोटा भेटतोय, ज्याच्यात तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुमचं डिझायर कॉलेज अदर दॅन होम युनिव्हर्सिटी आहे, तर थोडाफार स्लाइटली तुमचा कट ऑफ वरती जातो. इट डिपेंड्स ऑन खूपच जर छान. तुमची कोणत्या रिजन मध्ये आहात. खूपच छान. मला वाटतं आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना ज्या पद्धतीनं प्रसादनी होम युनिव्हर्सिटीची उदाहरणं देऊन जो काही कन्सेप्ट सांगितला, त्याचं स्वतःचं पर्सनल उदाहरण दिलं. नाशिकमध्ये हम्म. 12th कम्प्लीट केल्यानंतर त्याचं डिस्ट्रिक्ट नाशिक येत आहे. त्याची जी काही होम युनिव्हर्सिटी येते ती पुणे. पुण्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे इटसेल्फ येते. आणि जर पुण्यातला विद्यार्थी जर मुंबईसाठी जर अप्लाय करत असेल, मुंबईच्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी असेल, फार्मसी कॉलेजसाठी असेल, तर ही विल गोइंग टू कन्सिडर ॲज अ नॉन होम युनिव्हर्सिटी. हा कन्सेप्ट मला जो प्रसाद हम्म. खूप छान पद्धतीने तू या ठिकाणी मेन्शन केला. अजून फॉर्म भरत असताना एक जो काही कोटा जो काही सिस्टीम येते, ऑल इंडिया कोटा हम्म. एक येतो, मायनॉरिटी कोटा एक येतो, आणि हम्म. आपला एक महाराष्ट्रीयन किंवा महाराष्ट्रीयन कॅन्डिडेटवर येतं. थोडंसं हम्म. यावर थोडीशी लाईट टाकता येईल का प्रसाद तुला? हो सर, टाकता येईल. बघायला गेलं तर पहिली गोष्ट, महाराष्ट्राच्या स्टुडंट्सला जास्त प्रेफरन्स आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात बॉर्न इन आहात किंवा तुम्ही महाराष्ट्रात येऊन राहताय किंवा महाराष्ट्रातनं तुम्ही 12th पास आउट आहात, तर तुमची प्रेफरन्स खूप जास्त असते ऍज कम्पेअर टू जर तुम्ही अदर स्टेट कसं पास आउट आहात, किंवा मग अदर स्टेट मधनं इथे आले आहात पण इथे कॉलेजेसला अप्लाय करायचंय, तर तेव्हा तुम्हाला थोडी कमी प्रेफरन्स भेटते. जो महाराष्ट्राचा कोटा आहे, हो, त्याच्यात तुम्हाला टाईप ए, टाईप बी असे 5 टाईप्स असतात. ते तुम्ही जेव्हा फॉर्म फिलिंग करणार काउन्सिलिंग मध्ये, तेव्हा तुम्हाला कन्सिडर होतील. तिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला काउन्सिलिंग थ्रू दिलेली असते फॉर्म फिलिंगच्या वेळेस. तर त्याच्यानुसार तुमची टाईप कन्सिडर होते, आणि मग त्या टाईप नुसार तुम्हाला तुमचे सीट अलॉट असतात. सगळ्यात जास्त प्रेफरन्स हे महाराष्ट्राच्या स्टुडंट्सला असते, आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया कोटामध्ये उरलेले सगळे स्टुडंट्सला कन्सिडर केले जातात. आणि जसे तुम्ही बोलले मायनॉरिटी बद्दल, तर मायनॉरिटीचे काही काही कॉलेजेस आहेत जे मायनॉरिटीला प्रेफरन्स देतात, जिथे 90% मायनॉरिटी प्रेफरन्स असते. मायनॉरिटीमध्ये खूप सारे टाइप्स असतात. जसे मायनॉरिटीमध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी, जसे हिंदी, जे हिंदी बोलणारे लोक आहेत ते.
युजली आपण नाही, आपण मराठीचं सगळे महाराष्ट्रात सगळे मराठीच बोलतो. जे अदर स्टेटचे असतात त्यांनासाठी काही काही कॉलेजेस मायनॉरिटी प्रेफरन्स दिले जाते. आणि बाकीचे जे अदर कॉलेजेस आहेत त्यांना, त्यांच्यात पण एक छोटे छोटे स्लॉट्स असतात मायनॉरिटीच्या ऍडमिशनसाठी, ज्याच्यात एक दोन सीट अलॉटेड असतात. जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला त्याच्यात पण भेटू शकतो, काही हरकत नाही. पण मायनॉरिटीसाठी भेटू शकतं. आपण जर महाराष्ट्राचे आहोत तर आपल्याला ऑल महाराष्ट्र जो स्टेट कोटा आहे त्याच्यातच आपल्याला सीट्स अलॉट होता असे. गुड गुड. अजून जो थोडस सुपर न्युमेरसी सीट त्यातला जो काही ट्युशन फी वेवर स्कीम आहे, तो एक हम्म. थोडासा मुलांच्या दृष्टीनं कायम विचारला जाणारा प्रश्न असतो आम्हाला. जर तुझ्या पद्धतीनं काय आहे त्याला थोडस सांगता येईल, काय असतं ही स्कीम काय आहे? ओके, ट्युशन फी वेवर स्कीम ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक स्कीम आहे. त्याच्या थ्रू ते काय करतात की खूप जे पण तुम्ही अप्लाय करणारे स्टुडंट्स आहात त्यांची एक फॅमिली इन्कम नुसार, ज्यांची कमी वगैरे इन्कम आहे किंवा ज्यांची असे लाईक प्रॉपर याच्यात पडतं, ज्यांचं एज्युकेशन स्कॉलरशिप थ्रू भेटतो, तर त्याच्यात ती एक स्कीम रोल प्ले करते. एक्झाम्पल, प्रत्येक कॉलेजेसचे एक ट्युशन फी वेवर स्कीमचे काहीतरी सीट्स असतात. एक्झाम्पल, जर समजा एखाद्या कॉलेजला कम्प्युटर सायन्सला 60 सीट्स आहेत, तर ट्युशन फी वेवर स्कीम मध्ये 10 to 12 सीट्स अलॉटेड असतात. तर त्या 10 to 12 सीट्स साठी तुम्हाला कॉलेजेसचा अजून एक ऑप्शन येतो. जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग कॅप राऊंडला फॉर्म भरशाल, तर सेम कॉलेज एक दिसणार ओपन मध्ये आणि सेम कॉलेजचं नाव दिसणार आणि पुढे TFWS दिसणार, म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम. तर तुम्हाला दोघं जागांवर अप्लाय करायचं असतं. तुम्हाला कोणत्याही जागेवर अलॉटमेंट होऊ शकते. जर ट्युशन फी वेवर स्कीमच्या अंडर अलॉट झाली तर तुम्हाला फीज मध्ये पण खूप सारं कन्सेशन भेटतं. इवन दो गव्हर्नमेंटच तुमची ऑलमोस्ट फी भरते, तुम्हाला निग्लिजिबल अमाऊंट ऑफ फी तुम्हाला फक्त पे करावं लागते. तर ट्युशन फी वेवर स्कीम प्रत्येक कॉलेजचे 10 to 12 किंवा 20 डिपेंडिंग अपॉन द सीट्स ऑफ कॉलेजेस अलॉट केलेले सीट्स असतात. आणि या सगळ्या सीट्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फीस त्यांची ऑलमोस्ट पे करते. तर आणि TFWS साठी याच्यासाठी माझं तर थोडस म्हणणं आहे की अप्लाय प्रसाद करावं. तुला इंटरफेअर करतो. TFडब्ल्यू हम्म. साठी कुठली कॅटेगरी इलिजिबल आहे आणि त्या पलीकडे काय इलिजिबिलिटी लागते, जर कॅन्डिडेटला जर याच्या अंतर्गत जर भरायचं असेल तर? TFWS ला तुम्हाला काही जास्त कॅटेगरी इश्यू नसते. ऑल कॅटेगरीज आर अप्लिकेबल. ओनली द कंडिशन इज तुम्ही महाराष्ट्राचे स्टुडंट हवा, तर तुम्ही TFWS ला वॉट एव्हर युअर कॅटेगरीज तुम्ही अप्लाय करू शकता. TFWS ला सीट होते नाही अलॉट होते ते डिपेंड करतो ऑल अपॉन युअर काउन्सिलिंग स्टुडंट्स आणि गव्हर्नमेंट. ते तुमच्या याच्यानुसार, प्रोफाईलनुसार तुम्हाला अलॉटमेंट देता, ते असतं. तर तुम्ही ओके. अप्लाय तर सगळे करू शकता, काही हरकत नाही TFWS पण ला. समजा मी ऑलरेडी एका स्कीमचा फायदा घेतोय, मला एक स्कॉलरशिप मिळते, ऑलरेडी हम्म. मला अलॉटेड आहे, मग त्यावेळेस मी परत ती घेऊ शकतो का? TFWS दोन्ही स्कॉलरशिप मला मिळू शकतात का विद्यार्थ्यांना? अ, जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला अप्लाय करता तर त्याच्या आधीच्या जेवढ्या स्कॉलरशिप असतात ते फक्त 12 प्रायर असतात. जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता का तेव्हा तुम्हाला TFWS वाले किंवा नॉर्मल वाले दोघांपैकी एक असतो. आणि जेव्हा ओके. तुम्ही हे घेता का, हे आधीच डिटरमाइन होतं त्यांच्या जे पोर्टलला की हा स्टुडंट या कॅटेगरी TFWS च्या स्कॉलरशिपच्या अंडर आलाय. तर पुढच्या ज्या स्कॉलरशिप असतात त्यांना ते अलॉट करत नाही, त्यांना TFWS च्या अंडर ऑलरेडी खूप बेनिफिट असतो. तर त्यांना फक्त TFWS ची स्कॉलरशिप असते. आणि इवन जर जसे तुम्ही बोलले की ऑलरेडी एक स्कॉलरशिप वगैरे आहे, तर त्या स्कॉलरशिपला जेव्हा तुम्ही अपडेट करशाल की मी या कॉलेजमध्ये अलॉट झालोय आणि माझी एवढी एवढी फीज आहे, तर तेव्हा ती स्कॉलरशिप पण तुम्हाला विचारणार की तुम्ही TFWS च्या अंडर आहात का नाही. जर तुम्ही TFWS च्या अंडर आहात तर तुम्हाला ती स्कॉलरशिप ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि TFWS वाली अलॉट होणार. आणि खूपच छान, खूपच जर छान. ओके, आणि जर तुम्ही TFWS च्या अंडर आहात तर तुमची जी स्कॉलरशिप आधीपासून चालू आहे तीच तुमची कंटिन्यू होणार, काही हरकत नाही त्याची. असं असतं सर. खूपच छान, खूपच छान आणि प्रॅक्टिकल तू कल्पना दिली. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, TFWचा कन्सेप्ट ज्या पद्धतीने प्रसादने आपल्याशी मेन्शन्स केला तो तुम्हाला क्लिअर झाला असेल. प्रसाद, आता आपण डायरेक्टली या कॅप राऊंड मध्ये जातोय. थोडीशी काय ओव्हरऑल प्रोसिजर काय असते एकदा रिझल्ट आणि पर्सेंटाईल हातात आल्यानंतर? काय असतं, कसं कंडक्ट केलं जातं, किती राऊंड असतात? थोडंसं याच्यावर थोडासा गोषवारा करावा. ओके सर, एकदा रिझल्ट डिक्लेअर झाला की सीईटी काउन्सिलिंग एक तुम्हाला पूर्ण शेड्यूल देते. 1 ते 1.5 महिन्याचा एक मोठासा शेड्यूल असतो त्यांचा. त्याच्यात ओके. सगळ्यात पहिले प्रोसिजर म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसिजर. त्याच्यात तुम्ही पहिले तुमचे सगळे नाव हे ते, तो जर तुम्हाला काउन्सिलिंग थ्रू महाराष्ट्राच्या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायचंय
तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं काउन्सिलिंग मध्ये. इव्हन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या कॉलेजेसला घ्यायचंय, तुम्ही सीईटी जरी नाही दिली, फक्त जेईच्या पर्सेंटाईलवर जरी घ्यायचं असलं तरी तुम्ही काउन्सिलिंगच तुम्हाला रजिस्टर करावं लागते. कारण की सगळी प्रोसिजर ही काउन्सिलिंग थ्रू होते. मग सगळ्यात पहिले काम आहे तुमचं रजिस्ट्रेशन करणं. कोणत्याही सायबर कॅफेला जाऊन किंवा तुम्ही घरी बसून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला 8 to 9 डॉक्युमेंट्स असतात डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी. तुम्हाला ते सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड करायचे असतात सगळे. एकदा अपलोड झाले की तुम्हाला कोणत्या तरी तुमच्या जवळचं एक फॅसिलिटी सेंटर असतं, तिथे जाऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवून व्हेरीफाय करायचे असतात. एकदा तुम्ही फॉर्म भरला की तुम्हाला झेरॉक्सचे 2 सेट घ्यायचे असतात आणि त्या सेंटरला जाऊन दाखवायचे असतात. एक सेट ते स्वतः त्यांच्याकडे ठेवता आणि ते सगळे व्हेरीफाय करता. व्हेरीफाय आणि केल्यानंतर हा ते याच्यामध्ये सेंटर. थोडस एफ सी आणि एस सी आणि थोडंसं ERC, हे काय जरा डिफरन्सिएशन कसं आहे याच्यामध्ये? सर ते जास्त FC SC युजली एक बेसिक सेंटर असतं सर, ज्याच्यात तुमचे जे डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड केले आहात ते सगळे ओरिजिनल आहेत का नाही, तुम्ही काउन्सिलिंगसाठी ऍक्च्युअल एलिजिबल आहात का नाही, कोणी फेक स्टुडंट नको यायला किंवा कोणी रिपीटेड नको यायला. हम्म. याच्यासाठी एक फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची फिजिकल प्रोसेस केलेली असते. मग तुम्ही जिथे आहात ते तुम्ही एक सर्च करून तुमच्या फॅसिलिटी सेंटर सर्च करायचं एक ऑप्शन पण असतं काउन्सिलिंगच्या वेबसाईटवर. तुम्ही तिथे जाऊन सर्च करा तुमच्या सिटीचं नाव, तुम्हाला तुमच्या सिटीमध्ये एक सेंटर अलॉट झालेलं असतं, ते तुम्हाला दिसतं. तिथे जाऊन सगळे तुम्ही पहिले डॉक्युमेंट्स न्या. तिथे नेल्यावर तुम्हाला तुम्ही तो फॉर्म आणि ते सगळे डॉक्युमेंट्स दाखवा. ते सगळे वगैरे तुमचं चेक करता, ऑल द ओके तुमचे अपलोडेड डॉक्युमेंट्स आणि तुम्ही दाखवलेले डॉक्युमेंट्स, एव्हरीथिंग इज ओके, देन तुम्हाला ते व्हेरीफाय करता. मग जाऊन तुमची जी प्रोफाईल असते सीईटी काउन्सिलिंग मध्ये तिथे तुम्ही व्हेरीफाईड होता. एकदा तुम्ही व्हेरीफाईड झाले की त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल असता कॅप राऊंड साठी. पण एकदा व्हेरीफाईड झाल्यानंतर एक हे येते, तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लॉन्च करतात सीईटी वाले. तर त्याच्यात काय असतं की ऑल द स्टुडंट जेवढ्यांनी अप्लाय केलंय सगळ्यांची एक मेरिट नंबर येतो. जसा जेई मध्ये ऑल इंडिया रँक येतो, तसं सीईटीच्या काउन्सिलिंग मध्ये तुमचा ऑल महाराष्ट्र रँक येतो. आणि एक तुमचा कॅटेगरी रँक सुद्धा येतो, ऑल महाराष्ट्र रँक. आणि त्याच्यानुसार तुमची एक रँक डिटरमाइन केली जाते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं एक काम असतं की तुमच्या जेवढ्या डिटेल्स आल्या त्या सगळ्या करेक्ट आहे का नाही हे चेक करणं. जर इन केस जर तुम्हाला तुमची एखादी डिटेल रॉंग आली तर तुम्हाला एक करेक्शन विंडो दिलेली असते, त्याच्या थ्रू तुम्ही करेक्शन करू शकता. आणि एकदा तुम्ही करेक्शन केले की मग एक फायनल मेरिट लिस्ट लागते. जर फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या गोष्टी सगळ्या परफेक्ट आहे, मग तुमची फायनल मेरिट लिस्ट नंतर तुम्ही कॅप राऊंड तुमचे स्टार्ट होता. ओके, युजली जेव्हा ओके. मी आता 2 वर्षापूर्वी. जस्ट 1 मिनिट. थोडंसं मी मुद्दाम इंटरप्ट करतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रसादने खूप आपल्याला माहिती सांगितली. का मी विचारलं की एकदा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे मला कंटिन्युअस फोन चालू असतात, सर फॉर्म कधी भरायचा आहे, कधी कॉलेज लागेल, काय लागेल. प्रसादने क्लिअर केलंय, हा 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो. मला तो 12वीच्या निकालानंतर CITच्या परीक्षेनंतर जो काही तुम्ही पेशन्स ठेवतात, तोच पेशन्स तुमचा हा पुढे 1.5 महिना असला पाहिजे. मला वाटतं हे कन्क्लुजन, मला वाटतं आत्ता जे काही प्रसादशी आपल्याशी बोलतोय त्यातून आपल्याला निघतोय. प्रसाद, आपण कंटिन्यू करूया. आता ही जे काही कॉलेज सिलेक्शन्स येतंय, फ्रीजिंग येतंय, बेटरमेंट येतंय, हे कुठे येतंय आणि कुठल्या स्टेजला येतंय प्रसाद? ओके. तर जेव्हा आपण हे सगळं झाल्यावर कॅपराऊंड तुमचे ऍक्च्युअल चालू होता, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3. आता 2 वर्षापूर्वी जेव्हा मी केली होती काउन्सिलिंग तेव्हा 3च कॅपराऊंड होते. आता ह्या वर्षी सीईटी काउन्सिलिंगने 4 कॅपराऊंड करून दिले आहेत. आणि फ्रीजिंगचे ऑप्शन पण वाढवले आहेत. तर जे पण फ्रीजिंगचे ऑप्शन वाढवले ते तर तुम्हाला सरांच्या काउन्सिलिंग थ्रू कळूनच जातील. त्यांचे जे काउन्सिलर्स तुम्हाला टीम जी हेल्प करेल ते तुम्हाला सांगतील की कसे कसे ऑप्शन चेंजेस झाले. मी जेव्हा होतो तेव्हाचा मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो. तर फर्स्ट राऊंड जेव्हा होतो तर पहिले 2 दिवसाची किंवा 3 दिवसाची एक विंडो येते, ज्याच्यात तुम्हाला कॉलेजेस फिलअप करायचे असतात. फर्स्ट राऊंडचे तुम्ही सगळे कॉलेजेस जेव्हा तुम्ही फिलअप करता तेव्हा तुमचं एक टोटल एक लिस्ट येते. तर तुम्हाला तुमची चॉईसवर आहे, तुम्ही ऑलमोस्ट लाईक 150, 300 अप टू कॉलेजेस फिल करू शकता, काही हरकत नाही. तुम्ही ऍज मेनी ऑफ कॉलेजेस अप्लाय करू शकता. एकदा सगळे अप्लाय केले का त्यांचं तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचं असतं की सगळ्यात पहिलं प्रेफरन्सचं कॉलेज कोणतं, त्याच्या खाली कोणतं. असं तुमच्या प्रेफरन्स लिस्ट नुसार तुम्हाला कॉलेजेस सेट करायचे असतात. एकदा सेट केली कन्फर्म करून अपलोड करायचे असतात. कन्फर्म करून अपलोड केली की एक विदिन 1 डे और 2 डे नंतर तुमचा कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागतो. तर कॅपराऊंड 1चा रिझल्ट मध्ये तुम्हाला दिसतं की तुमचं कोणतं कॉलेज अलॉट झालंय तुमच्या पर्सेंटाईलवर. तर अजून एक गोष्ट पॉईंट अशी आहे की तुम्ही तेच कॉलेजेस अपलोड करा
जे तुमच्या पर्सेंटाईलच्या आसपास असतील. तुम्हाला सीईटीची जी सरांची टीम आहे ती तुम्हाला ऑब्विसली हेल्पच करणार त्याबद्दल. ते तुम्हाला प्रॉपर सांगतील, गायडन्स देतील. आणि एकदा तुम्ही अपलोड केले की तुम्हाला रिझल्ट येतो त्या फर्स्ट राऊंडचा. समजा रिझल्ट मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अपलोड झालं तर ते तुम्हाला सांगतंय की ह्या प्रेफरन्स नंबरचं हे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं. किंवा जर नाही झालं तर ते सांगतं की नो कॉलेज अलॉटेड. सिम्पल. आणि जर तुम्हाला ते कॉलेज हवं असेल, तुमचं डिझायर्ड कॉलेज असेल, तर तुम्ही तिथे फ्रीज ऑप्शन असतं, त्याच्याने तुम्ही ते सीट फ्रीज करू शकता. इन केस जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं नाही किंवा तुम्हाला नेक्स्ट राऊंड साठी जायचंय, तर तुम्हाला तिथे एक बेटरमेंटचा ऑप्शन असतो. तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. बेटरमेंट मध्ये ऑप्शन मध्ये असं असतं की तुम्ही एक तर दोन ऑप्शन असतात त्यात. एक तर तुम्ही डायरेक्ट शीट ड्रॉप करून डायरेक्ट बेटरमेंट साठी जाऊ शकता, किंवा मग ही शीट पण हवी आहे आणि मला बेटरमेंटला पण जावं आहे. तर तुम्ही फ्रीज आणि बेटरमेंट असं म्हणून एक बेटरमेंटचाच ऑप्शन असतो, त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. त्याच्याने काय होतं की एक तुमची मिनिमल अमाऊंट लाईक ₹1000 और ₹1200 डिपेंडिंग एव्हरी इयर चेंज होत राहते ती. तेवढी याच्याने तुम्ही पहिली शीट फ्रीज करता आणि पुढच्या शीटला बेटरमेंटला जाता. बेटरमेंट मध्ये तुम्ही गेल्यावर तुम्हाला सेम कॅप राऊंड 2 स्टार्ट होतो. त्याच्यात तुम्ही कॉलेज प्रेफरन्सेस भरा, कॉलेजला अप्लाय करा. जेव्हा जर तुम्हाला कॅप राऊंड 2 मध्ये जर कोणी एक्स्ट्रा सीट तुम्हाला जर बेटर सीट अलॉट झाली, तर तुम्हाला ती सीट भेटते आणि तुमची पहिली सीट ही आपोआपली ऑटोमॅटिकली गायब होऊन जाते. आणि जर तुम्हाला सीट कोणतीही सेकंड राऊंडला समजा भेटली नाही, तर तुमची फर्स्ट राऊंडची सीट ही तशी आणि तशी रिझर्व असते. तुम्ही तिथे जाऊन फ्रीज करू शकता किंवा नेक्स्ट राऊंडला पण तुम्ही जाऊ शकता. आणि युजली असं असतं की तुम्हाला जर फर्स्ट राऊंडला सीट भेटली तर युजली बेटरमेंटलाच जायचं असतं. कारण की सेकंड आणि थर्ड राऊंडला युजली कट ऑफ कमी जातात, जर तुम्हाला अजून चांगलं कॉलेज अलॉट होऊन जातं. म्हणून कायम पेशन्स ठेवायचा आणि थर्ड ते फोर्थ राऊंड पर्यंत जा. माझ्या वेळेस तर 3च राऊंड होते, यावेळेस 4 राऊंड आहे, तर तुम्ही 4 राऊंड पर्यंत जा. माझे तर हे ओपिनियन आहे. ओके. अजून एक प्रसाद, जनरली हा खूप महत्वाचा आपण आता प्रोसिजर मध्ये ठरलो. मुलांचा पहिला प्रश्न असतो कॉलेज सिलेक्शन. तर तुझा हम्म. अनुभव काय सांगतो, कॉलेज सिलेक्शन करत असताना कुठकुठले फॅक्टर मुलांनी विचारात घेतले पाहिजे? काय म्हणतोस तू? कॉलेज सिलेक्शन इज ऑल डिपेंड अपॉन युअर चॉईस. तुम्हाला कसं कॉलेज हवंय, तुम्हाला कुठे कॉलेज हवंय आणि किती मग कॉलेजेसची चॉईसेस हवंय, ते डिपेंड करतं तुमच्यावर किंवा तुमच्या पॅरेंट्सवर. तुम्हाला जसे जसे कॉलेजेस हवे किंवा चांगलं कॉलेज किंवा कॅम्पस चांगला हवंय, त्यातली प्लेसमेंट चांगली हवी आहे का, कॅम्पसचा एक्सपोजर चांगला हवाय, हे ऑल डिपेंड अपॉन युअर पर्सनल चॉईस. जे तुम्हाला जसं हवंय तसं तुम्ही तुमच्या काउन्सिलिंग टीमला सांगा. जे सरांची काउन्सिलिंग टीम आहे ते तुमचे सगळे चॉईसेसला कन्सिडर करतील आणि ते तुम्हाला हेल्प करतील. माझ्या वेळेस मी त्यांना चॉईसेस सांगितले होते, जसे की मला पुण्यात कॉलेज हवंय, पुण्यातलं चांगलं कॉलेज हवंय, आणि ब्रांच प्रेफरन्स हवी असेल तर तुम्ही ते पण सांगा. जसे की मला कॉम्प्युटर आणि एआय ही ब्रांचेसची प्रेफरन्स हवी होती, तर मी ते पण सांगितलं. नंतर मग ती टीम तुम्हाला तशा प्रेफरन्सनुसार, त्या तुमचे पर्सेंटाईल नुसार कॉलेजेस तुम्हाला देता. आणि मग तुम्हाला ते सगळे कॉलेजेस तुमच्यानुसार तुम्ही फिलअप करायचे असतात. थँकफुल आहे मी सरांचा आणि सरांच्या टीमचा. त्यांनी मला खूप हेल्प केली होती त्यावेळेस. कॉलेजेसची नावं, प्रत्येक कॉलेजेसचा ब्रांचचा कट ऑफ, इव्हन दो काही कॉलेजेसच्या नवीन ब्रांचेस आलेले आहेत त्यांच्याबद्दल बी मला माहिती नव्हती, तर त्यांनी ती पण सांगितली होती. तर त्याच्याबद्दल पण. आणि मग त्या प्रेफरन्स नुसार तुम्हाला टीम तशी गाईड करणार की कोणते कोणते कॉलेजेस कसे कसे आहात, आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचे कॉलेजेस फिलअप करा. आणि मग तुम्हाला सीट अलॉट होते काउन्सिलिंग थ्रू. खूप छान. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट लक्षात केली का? कॉलेज निवडत असताना प्रसादने काही फॅक्टर दिले. त्याने क्लिअरली सांगितलं हे तुमचा कस्टमाइज डिसिजन आहे. तुम्हाला प्लेसमेंट हवी आहे का, तुम्हाला कुठली स्ट्रीम हवी आहे, कुठली ब्रांच हवी आहे, कुठलं लोकेशन हवं आहे, डेफिनेटली मी आणि माझी टीम तुम्हाला हेल्प करते. पण त्या ठिकाणी तुमचे इनपुटही महत्वाचे असतात. प्रसाद, आपण या पॉडकास्टच्या काही शेवटच्या पार्टकडे जातोय. त्या अगोदर ऍज अ विद्यार्थी म्हणून, डोंट कन्सिडर की तू आमच्याकडे काउन्सिलिंग केलंय म्हणून, तुझा अनुभव काय सांगतो? जर एखाद्या थर्ड पर्सनने तुला विचारलं की या सीएटी ऍडमिशन मध्ये काउन्सिलिंग जी काही प्रायव्हेट दिली जाते, त्यामध्ये आमची सीएटी ऍडमिशन पाथफाइंडर टीम आहे, गेली आम्ही 15 ते 20 वर्षापासून काम करतो. काहींना वाटतं की या सारख्या टीमचा आपण हेल्प घेतली पाहिजे, आणि काहीचं म्हणणं असतं की नो, विदाऊट आपण ऍडमिशन काउन्सिलिंग करू शकतो. मला वाटतं तुझे रॅशनल विचार काय आहेत, घ्यावं की नाही घ्यावं हे ऍडमिशन काउन्सिलिंगची प्रायव्हेट सर्व्हिसेस ऍज लाईक अस? सर, याबद्दल तर माझं पर्सनल ओपिनियन द्यायचा म्हटला तर मी देतो.
काही हरकत नाही. तर जेव्हा तुम्ही एक नॉर्मल स्वतःहून जर करायचं ठरवलं तर तुम्ही तेही करू शकता, काही हरकत नाही. त्या नॉर्मल काउन्सिलिंग थ्रू तुम्ही अप्लाय जेव्हा करता तर तुम्हाला एवढा आयडिया नसतं, सिन्स तुम्ही फर्स्ट टाइम 12 पास केलेली आहे आणि तुम्हाला काउन्सिलिंगची जी कॉम्प्लेक्स प्रोसिजर आहे त्याचा काहीच आयडिया नसतो. सिन्स सर आणि त्यांची टीम 15 to 20 इयर्स पासून आहे, तर त्यांना प्रॉपर कशी काउन्सिलिंग होते, कसे कट ऑफ जातात याचा खूप आयडिया. जर तुम्ही स्वतःहून केली तर तुम्ही कोणत्या तरी एक बेसिकच्या कॉलेजला किंवा तुमच्यानुसार तुम्ही कॉलेज अप्लाय करून जर तुम्हाला सीटही भेटली, तर तेव्हा गेल्यावर तुम्हाला जेव्हा मित्रांपासून कळेल की त्यांची पर्सेंटाईल किती होती आणि त्याच्या एवढ्या कमीवर जर त्यांना ही सीट भेटलोय, तर तुम्हाला खूप रिग्रेट होतं की मी एवढे जास्त स्कोअर करून पण या लो कॉलेजला का आलो, मला याच्यापेक्षा खूप बेटर कॉलेज भेटलं असतं. पण सिन्स तुम्ही घेतलेले नसते, तुम्हाला त्याच्याबद्दल आयडिया नसतो, तर तुम्हाला तेव्हा खूप रिग्रेट होतं की एवढ्या जास्त पर्सेंटेल राहून मी एवढ्या लो कॉलेज किंवा या डाऊन ग्रेडेड कॉलेजला आलोय. तर माझं ओपिनियन एकच आहे की तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग घेता तर ते काउन्सिलर्स तुम्हाला एक बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज तुमच्या सीईटीच्या पर्सेंटाईल थ्रू देता. तर त्याच्याने तुम्हाला खूप फायदा होतो. जेव्हा तुम्ही बाकीच्या स्टुडंट सोबत जाता तर तेव्हा त्यांच्या पर्सेंटाईल कम्पेअर करता की हो तुझी पण सेम कॅटेगरी पण तुझी पर्सेंटाईल एवढी कमी असून पण तुला हे कसं कॉलेज भेटलं. तर तेव्हा तुम्हाला एक एज भेटतो की तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलवर बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज तुम्हाला काउन्सिलर्स आणि टीम भेटवून देते. तर माझा एक पर्सनल ओपिनियन हा की तुम्ही जर करायला जाशाल तर तुम्हाला नंतर खूप रिग्रेट होणार की तुम्हाला याच्यापेक्षा बेटर कॉलेज भेटलं असतं तुम्ही जे केलं नाही. पण जर तुम्ही काउन्सिलिंग आणि टीम्स जर जॉईन अप केलं आणि काउन्सिलिंग थ्रू जर तुम्ही केलं तर हे तुम्हाला खूप फायदा होतो. तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट कॉलेज तुमच्या लेवलचं भेटतं. इवन तो तुम्ही कुठे कधी कधी तुमच्या लेवलपेक्षा अपर लेवलचं कॉलेज पण तुम्हाला कधी कधी अलॉट होऊन जातं. जस्ट इन केस ऑफ 1-2 सीट ज्या रिकाम्या असतात त्याच्यात तुम्हाला अलॉट होऊन भेटून जातं. तर तुम्हाला खूप एज भेटतो तुमच्या काउन्सिलिंग थ्रू, तुमच्या हेज थ्रू. आणि इवन दो माझे सुद्धा मला खूप जे पर्सेंटाईल वर माझ्या बाकीच्या मित्रांचं लागलंय, मला बरेच कमी पर्सेंटाईल वर मला तिथे सीट अलॉट झालं. त्याच्यासाठी पण मी खूप थँकफुल आहे सरांचा आणि त्यांच्या टीमचा. त्यांनी मला खूप हेल्प केली. इवन दो ती ब्रांच आणि ती जी हे होती सीट्स होती ते नोटेड सुद्धा नव्हते सीईटीच्या ऑफिशियल याला, ती नवीन ब्रांच स्टार्ट झाली होती पण सरांच्या आणि त्यांच्या टीमला माहिती होती म्हणून त्यांनी अप्लाय करायला मला हेल्प केली आणि म्हणून मला आज ती सीट पण भेटली आहे. तर थँक्यू, माझा थँक्यू. एंड ऑफ द ओपिनियन. ओके. प्रशांत, मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बॅक एंडला मुलांना योग्य ते मिळावं, आणि प्रसादने त्याचं पर्सनल ओपिनियन सांगितलं. आणि प्रसादला मी चांगला जाणतोय, गेल्या 2 वर्षाचा त्याचा इंजिनिअरिंगचा प्रवास, आणि त्याला AI मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं तो पूर्णपणे त्या कॉलेजमध्ये इन्व्हॉल्व आहे, ते रिअली कमेंडेबल आहे. आणि त्याचा प्रवास मी पाहिला आहे. त्यामुळं ही गोष्ट, गेली 15-20 वर्ष जर अनुभव आमची टीम जर काम करत असेल, तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. आणि प्रसादचे कॉमेंट पण दिले. प्रशांत, लास्ट क्वेश्चन मला तुझ्या थ्रू विचारायचा आहे. जस तुझा अनुभव कसा होता ॲज अ सीईटी ॲडमिशन पाथ फाइंडरचा, तू आमच्याशी कसा अप्रोच झाला, कुठल्या स्टेजवर तुला मिळालं, थोडंसं आम्ही कशा पद्धतीने तुझं काउन्सिलिंग केलं, त्याबद्दल थोडंसं मला वाटतं आपल्या सर्व श्रोत्यांना सांगितलं तर आम्हालाही छान वाटेल आणि श्रोत्यांनाही आयडिया येईल की यार, सीएटी ऍडमिशन पाथफाइंडर कशा पद्धतीने वर्क करत आहे. प्लीज. ओके, तर मी सीईटीचा जसा रिझल्ट लागला तर एक विचारत होतो की कसं कॉलेजेस काय प्रोसेस आहे ते बघत होतो. तर मला माझ्या एक फ्रेंडने सजेस्ट केलं की एक काउन्सिलिंग म्हणून माझे एक हाय ओळखीचे, तर तू त्यांच्यासोबत कॉन्टॅक्टला जा, मी पण तिथेच करतोय. तर मी त्याच्या थ्रू सरांशी कनेक्ट झालो आणि त्याच्यानंतर मग माझे पेरेंट्स आणि मी सरांना भेटलो. तर सरांनी आम्हाला टोटल चॉईसेस वगैरे आमच्या घेतल्या आणि आम्हाला एक प्रॉपर आयडिया दिली की कसे कसे आम्ही सगळी काउन्सिलिंगला तुम्हाला हेल्प करू. फ्रॉम स्टार्ट ऑफ द लाईक रजिस्ट्रेशन प्रोसेस टू एंड ऑफ द माझे डॉक्युमेंट सबमिशन पासून तर ऍडमिशन फिक्स होईपर्यंत सरांची पूर्ण टीमने आम्हाला प्रॉपर सगळी हेल्प केली. फ्रॉम डे पासून तर डॉक्युमेंट्स पासून सगळ्यापर्यंत. आणि माझा एक सुंदरसा चांगलासा एक एक्सपिरियन्स होता. इवन दो मी खूप कन्फ्युज होतो की मला चांगलं कॉलेज भेटेल, पुण्यात भेटेल का नाही, किंवा हे रिक्वायरमेंट नुसार भेटेल का नाही. तर पूर्ण मला त्यांच्या टीमने व त्यांच्या ते लोकांनी खूप हेल्प केली माझ्या फ्रॉम स्टार्ट टू एंड. आणि सगळी प्रोसिजर आमची एकदम स्मूथली थरोली करून दिली. याच्याबद्दल तर मी खूप त्यांचा थँकफुल आहे. आणि ही प्रोसिजर सगळी त्यांच्या काउन्सिलिंग थ्रू झाल्याबद्दल बद्दल पण मी त्यांचा खूप थँकफुल आहे. धन्यवाद प्रसाद, खूप छान वाटलं, आम्हालाही मोटिवेटिंग वाटलं.
आम्हाला वाटतं आम्ही जर डिझायरेबल कॉलेज डिझायरेबल स्टुडंटला देत असू आणि काही केसमध्ये कदाचित तुझ्या केसमध्ये मार्क्स कमी असून देखील तुला वन ऑफ द बेस्ट कॉलेज मिळालं, वन ऑफ द बेस्ट स्ट्रीम मिळाली, रिअली वी गेट मोटिवेटेड फ्रॉम युअर फीडबॅक्स असो ॲज जरी आम्ही या ठिकाणी काउन्सिलर म्हणून काम करत असेल तरी तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांकडून आम्हाला फीडबॅक मिळणं आणि या पद्धतीने वर्कआउट करणं खूप छान वाटलं प्रसाद. अ, विद्यार्थी मित्रांनो, हाच आपला हा पॉडकास्ट मुद्दाम मी पॉडकास्ट म्हटलं की प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती असावी असं लागत नाहीये. मला वाटतं ॲज अ करिअर काउन्सिलर म्हणून काम करत असताना मला प्रत्येक विद्यार्थी हा माझ्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि राष्ट्रासाठी एक असेट वाटतो. त्या ठिकाणी वय हा पॅरामीटर नसतो. आज प्रसाद थर्ड इयरचा स्टुडंट आहे. मला आय नो की मला वाटतं आजच्या या पॉडकास्टमधून केवळ ही टीम काय करते याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला नाही, छोटासा प्रकाश टाकला. ज्या पद्धतीनं त्याने तुम्हाला गाईड केलंय, ज्या पद्धतीनं मायनॉरिटी कोटाबद्दल बोललाय, ज्या पद्धतीनं पर्सेंटाईल बद्दल बोललाय, ज्या पद्धतीनं TFW बद्दल त्यांनी सांगितलंय, स्कीम बद्दल त्यांनी कल्पना दिली, स्कॉलरशिप बद्दल कल्पना दिली, मला वाटतं या पुढील ऍडमिशन प्रोसिजर्समध्ये तुम्ही एवढे कॉम्पिटंट बना आणि कॉम्पिटंट बना, डिसिजन मेकिंग कशी घ्यायची ही डेफिनेटली आमची हातोटी आहे. त्याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान वाटतो. ज्यावेळेस प्रसादच्या आईवडील आम्ही फिजिकली भेटलो, कदाचित नाशिकला असल्यानंतर नंतरच्या मीटिंग आम्ही झूम मीटिंगच्या द्वारे केल्या आणि त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये मी इट इज अ म्युच्युअली अपस्किलिंग प्रोसिजर. आणि कॉलेज निवडत असताना रिअली असं नाही की काउन्सिलिंग म्हणजे चला हे कॉलेज भरा, 10वीचं सर्टिफिकेट भरा, तसं भरा. हे तुम्हाला नेट कॅफेमध्ये भेटलं जातं की जे फक्त एक ॲडमिनचे काम करतात, जे फक्त कॉम्प्युटर ऑपरेटर असतात. आमची टीम ही त्या त्या क्षेत्रातली काम करते. त्यामुळे आम्हाला त्या विद्यार्थ्यातला असेट, त्याचं पोटेन्शियल ओळखायचं असतं. त्याला केवळ 40% मार्क्स मिळाले, 70% मार्क्स मिळाले, आम्हाला ऍडमिशन फी मिळते म्हणून त्याला मोटिवेट करायचं नसतं. त्याचं पर्सनॅलिटी, त्याचा इंटरेस्ट एरिया, त्याचं स्किल्स, त्याच्या ॲबिलिटी या सर्व फॅक्टरचा विचार करून त्याला वन ऑफ द बेस्ट कॉलेज रिकमेंडेशन करायचं असतं. त्याचबरोबर तो जी त्याची आशा कदाचित खूपच हाय आशा असते, कुठेतरी ती आशेला कुठेतरी त्याला मुरड पण घालायचं काम करायचं असतं. आणि इट इज नोन ॲज अ रिअल काउन्सिलिंग. आम्ही काउन्सिलिंग करतो, आम्ही फॉर्म फिलिंग करत नाही. हा एक महत्वाचा फरक मला या पॉडकास्टच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचा आहे. प्रसाद, तू वेळात वेळ काढून तुझ्या कॉलेजच्या शेड्यूल्समधून प्रोजेक्टमधून तू सीईटी ॲडमिशन पाथफाइंडरला तुझा ऑलमोस्ट नियर अबाउट 1 आवरचा टाइम दिला. वी ॲज अ टीम खूपच आभारी आहेत. आणि मी पर्सनली मी तुला सांगेल यार, तुझं नॉलेज ना रिअली कमेंडेबल आहे, रिअली. ज्या पद्धतीने तू जे काही न्यूसन्सेस सांगितले ना विद्यार्थी मित्रांना, मला पूर्णपणे खात्री आहे त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच प्रसाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, युअर वेलकम. आणि ही सगळं जे तुम्ही जे नॉलेज वगैरे बोलले, हे सगळं मला फक्त तुमच्या त्या टीम मध्ये आल्यावर आणि काउन्सिलिंग केल्याबद्दलच कळालंय सर. त्याच्या आधी मी पण खूप कन्फ्यूज होतो याच्याबद्दल की कसं वगैरे होणार. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही पण तुमच्या त्या टीम बद्दल, त्याच्यामुळे मला हे सगळं आयडिया नॉलेज वगैरे आलं. तर या, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, पॉडकास्ट इन्साइट विथ प्रवीण पॉझिटिव्ह वे या चॅनलवरील आज प्रसाद निकम बरोबरचा असणारा हा पॉडकास्ट केवळ माहिती प्रदान करत नाही, तो तुम्हाला काही इन्साईट आणि ते इन्साईट कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे, स्वतःला कसं अपस्किल करायचं. कुठल्याही प्रोसिजर्समध्ये जात असताना प्रसादने ज्या पद्धतीने 2 वर्षापूर्वी आमच्याकडून ऍडमिशन काउन्सिलिंग करून घेतली, पण आज तो ऍडमिशन काउन्सिलिंगमध्ये एक कम्पिटंट म्हणून आहे. कदाचित गेली हजारो स्टुडंटला आम्ही काउन्सिल केलं. मला वाटलं की मला प्रसादलाच आमच्या पॉडकास्टचा गेस्ट बोलवावं. का बोलवावं? त्याचं उत्तर ज्या वेळी तो प्रेझेंट करतोय, ज्या वेळी त्याने नॉलेजची डिलिव्हरी केली त्यामध्ये असेल. डेफिनेटली पुन्हा एकदा मी प्रसादचं आभार मानतो. आणि हा पॉडकास्ट केवळ पाहू नका, हा पॉडकास्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, आपल्या पॅरेंट्स बरोबर त्याला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या पॉडकास्ट पर्यंत बी हेल्दी, बी मोटिवेटेड अँड बी प्रिपेअर फॉर युअर एक्सप्लोरेशन ऑफ अ पोटेन्शियल. जो आपल्या देशासाठी तुम्ही असेट म्हणून आहात, त्या असेटचा वापर आपल्या समाजाला करून द्यायचा आहे. आणि ही एक प्रोसिजर आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे आपले सर्व
सबस्क्राईब करून सर्व श्रोते स्वतःला एक पोटेन्शियल एक्सप्लोर करून त्या त्या क्षेत्रामध्ये पुढे जातील अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी आपण थांबूया. परत पुन्हा नेक्स्ट पॉडकास्टमध्ये नेक्स्ट विषयावर बोलूया. धन्यवाद प्रसादजी. थँक्यू सर मला थँक्यू बोलवल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.